पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. अध्यात्मापासून ते अत्याधुनिक शिक्षण प्रणालीचं एकत्रित जाळं ज्या शहरात विणलं गेलं, असं एज्युकेशन हब म्हणजे पुणे. मग याच पुण्यात राजकारणाचं शिक्षण नसेल असं होणारच नाही. मुळात राजकारणाचा इतिहास वाचायला सुरुवात होतो तो पुण्यापासूनच. अशा पुण्याच्या राजकारणात काँग्रेसचं वर्चस्व नेहमीच दिसून आलं. तब्बल 10 वेळा काँग्रेसचे खासदार इथून संसदेत पोहोचले आहेत. मात्र 2014 साली सत्ता परिवर्तन झालं आणि पुण्यात काँग्रेसची लाट ओसरली. पुण्यात काँग्रेसच्या व्यतिरिक्त भाजपची आणि त्यानंतर राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र एकूण पुण्याचं राजकारण बघितलं तर महाराष्ट्रात झालेल्या बंडाचा तेवढा परिणाम पुण्यामध्ये दिसून आला नाही. इथे लढत झाली ती भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, कारण विरोधी गटातील धंगेकर यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं त्यांना मैदानामध्ये उतरवलं. मात्र रवींद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांनी चितपट केलंच. त्यामुळं पुण्याच्या लोकसभेत पुन्हा एकदा भाजपची वर्णी लागली आहे. म्हणूनच एकीकडे राज्यात चिंतेत सापडलेली महायुती ही पुण्याच्या विधानसभेत अपेक्षित यश बाळगून आहे. महाविकास आघाडीला मात्र इथं मोठी कसरत करावी लागू शकते. ती कशी? तर त्यासाठी इथली विधानसभा अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे पुणे विभागातील विधानसभांचं चित्र, हेच आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ असे 6 मतदारसंघ येतात. या 6 विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व किती, 2024 मध्ये इथली इच्छुकांची गर्दी काय म्हणते, हे सगळं माहीत करून घेण्यासाठी 2019 मधील घडामोडींचा थोडक्यात वेध घेऊयात. यातल्याच पहिला मतदारसंघ असणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे 97,700 मतं मिळवून विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असणारे तत्कालीन आमदार आणि भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांना 92,725 एवढ्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरती समाधान मानावं लागलं. जगदीश मुळीक यांचा 4,000 मतांनी झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का ठरला, कारण युतीत राहून शिवसेनेच्या नेत्यांनी जगदीश मुळीक यांचा गेम केल्याचं बोललं जातं. यंदा हे दोघंही विरोधक युतीत सोबत आहेत. टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत, तर मुळीक हे भाजपचे माजी आमदार आहेत. या दोघांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. जगदीश मुळीक हे टिंगरे यांचे परंपरागत विरोधक असून त्यांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकली होती, तर एका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यामुळं महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. जगदीश मुळीक हे लोकसभेचे प्रबळ दावेदार होते, मात्र तिथं त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे त्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत टिंगरे आणि मुळीक यांच्यापैकी कोणालाही जागा सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता बैरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारून विजय मिळवला. 2019 मध्ये दोघंही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत सिद्धार्थ शिरोळे यांनी 5,124 मतं मिळवून विजय खेचून आणलाच. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांना 58,727 एवढी मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बैरट यांना 53,603 मतांवर पराभव स्वीकारावा लागला. मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला निसटता विजय मिळाला. वंचित बहुजन आघाडीनं शिवाजीनगरमध्ये आघाडीचं गणित बिघडवलं होतं. विजयासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली होती. मात्र वंचितमुळे भाजपला फायदा झाला होता. परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे तसंच कसबा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे यंदा काँग्रेसचं मनोबल वाढलं आहे. म्हणूनच इथं कसब्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. यानंतर स्थानिक विरुद्ध बाहेरचा म्हणून रंगतदार ठरलेल्या या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला होता. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी एक प्रकारे काटेकी टक्कर म्हणून ठरलेल्या या निवडणुकीत त्यांना 1,05,246 मतं मिळाली. तर मनसेचे उमेदवार ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी अनपेक्षितपणे लढत देऊन तब्बल 79,751 मतं मिळवली. याच किशोर शिंदे यांना 2014च्या निवडणुकीत फक्त 21,000 मतं मिळाली होती. त्या मानानं 25,000चा फरक काही मोठा नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी देखील या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष होतं. याही वर्षी इथं चंद्रकांत पाटील विजयाची पुनरावृत्ती करणार का, त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. यानंतर पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी 2019च्या विधानसभेत आमदारकीची हॅट्रिक केली आहे. माधुरी मिसाळ यांनी तब्बल 97,012 मतं घेत राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा 36,700. यानंतर पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर भाजपच्या माधुरी मिसाळ
यांनी 2019च्या विधानसभेत आमदारकीची हॅट्रिक केली. माधुरी मिसाळ यांनी तब्बल 97,012 मतं घेत राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा 36,767 मतांनी पराभव केला. म्हणजे 2019 मध्ये मिसाळ यांनी पुन्हा एकदा शहरातील 8ही आमदारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळवत आघाडी घेतली. पुणे भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं राजकीय वर्चस्व पाहता त्या विजयाचा चौकार ठोकण्याची जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. त्यांच्या समोर आता कोणाचं आव्हान असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे अशी लढत झाली. या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी 5,012 मतांनी विजय मिळवला. 2019 मधील या महत्त्वाच्या लढतीत भाजपचे सुनील कांबळे 52,160 मतं मिळवून विजयी झाले, तर त्यांचे विरोधी उमेदवार रमेश बागवे यांना 47,148 मतं मिळवून पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसनं हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला. मात्र त्यापूर्वी झालेल्या लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेसला अपेक्षित असं मताधिक्य मिळालं नाही. त्याचाच परिणाम विधानसभेत दिसून आला. आता यावेळी पुन्हा इथून हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवणार की दुसऱ्या पक्षाला सोडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर पुणे लोकसभेतला सर्वात शेवटचा आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ तो म्हणजे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक 75,492 मतं मिळवून विजयी झाल्या. मात्र त्यानंतर काही काळातच त्यांचं निधन झालं आणि रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली आणि कसबा पेठची सारी राजकीय सूत्रच बदलली. कारण तब्बल 32 वर्षांनंतर भाजपचा बुरुज ढासळला. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी 10,915 एवढ्या मताधिक्यानं विजय मिळवला. परिणामी धंगेकर यांना 73,309 एवढी विजयी मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना 62,394 मतं घेऊन माघार घ्यावी लागली. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला गेला. विशेष म्हणजे राज्यात सत्ता असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला. शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपला ही सीट राखता आलेली नाही. मात्र त्याच पराभवाचा वसवा भाजपनं लोकसभा निवडणुकीत धंगेकरांचा पराभव करत काढला. परंतु विधानसभेत पुन्हा एकदा धंगेकर भाजप उमेदवारासमोर आव्हान असणार. त्यामुळे कसबा पेठची ही निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार यात काही शंका नाही. एकंदरीतच पुणे लोकसभेत असणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. वडगाव शहरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तर कसबा पेठेमध्ये स्वतः रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. हे पक्षीय बलाबल पाहता पुण्यात मोहोळ सहज विजयी होतील असं मानलं जात होतं. मतमोजणीच्या नंतरही ते सिद्ध झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर तसंच मुंबईतील 2 मतदारसंघ गमावल्यानंतरही पुणे कायम ठेवण्यात भाजपला यश मिळालं. त्यामुळं आता हीच ताकद विधानसभेत कायम राहिली तर भाजपचं महाराष्ट्रातील मुख्य शहरावर वर्चस्व कायम राहील हे नक्की. मात्र बारामतीच्या बाजूला असणारं हे पुणे शहर मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवार यांनी खास प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात यावेळी महाविकास आघाडीचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार हे तितकंच खरं. या सगळ्या परिस्थितीत भाजप पुण्याचा गड कसा राखणार, महाविकास आघाडी कुठल्या शिलेदारांना पुण्याच्या मोहिमेवर पाठवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. आपण याची अपडेट घेणारच आहोत. विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी पुण्यातील विधानसभांबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.